जागते रहो। रोहन आणि मोहित रिटायरमेंट प्लॅनिंग संदर्भात चर्चा करत होते. वयाच्या 60व्या वर्षी रिटायर झाल्यावर चांगलं आयुष्य जगण्यासाठी किती पैसे लागतील याचं दोघांनीही कॅल्क्युलेशन केलं. रिटायर झाल्यावर PF म्हणजेच प्रॉव्हिडंट फंडचे पैसे मिळतील. तसेच रोहन आणि मोहितने रिटायरमेंटसाठी नॅशनल पेन्शन स्कीम आणि म्युच्युअल फंड्समध्ये काही गुंतवणूक केली आहे. वयाच्या 23व्या वर्षीच दोघांनीही जॉब चालू केला आणि PF मधून एकदाही पैसे काढले नाहीयेत. त्यामुळे त्या दोघांनाही PF मधून खूप मोठा कॉर्पस मिळू शकतो. रिटायरमेंटसाठी आवश्यक असणाऱ्या कॉर्पसपैकी जवळपास 50% रक्कम PF मधूनच मिळेल म्हणून दोघेही निश्चिंत होते. मात्र 2-3 महिन्यानंतर त्यांनी PFचं पासबुक बघितलं तर त्यांना खूप मोठा धक्का बसला. रोहन आणि मोहितच्या कंपनीने मागच्या 6 महिन्यापासून त्यांच्या PF अकाउंटमध्ये पैसेच जमा केले नाहीयेत. एका बाजूला रोहन आणि मोहित प्रमाणे आपल्यासारखे अनेक नोकरदार PFचे पैसे मिळणार म्हणून निश्चिंत असतात. पण कंपनीने जर आपल्या PF अकाउंटमध्ये पैसेच जमा केले नाही तर रिटायरमेंटच्या वेळेला आपल्याला फंड कसा मिळेल हा सर्वात बेसिक प्रश्न आहे. टाटा, रिलायन्स, इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये ही अडचण येत नाही कारण त्यांचे अकाउंट्स क्लिअर असतात. मात्र लहान कंपन्यांमध्ये किंवा स्टार्टअप्समध्ये ही अडचण येऊ शकते. आपण ज्या वेळेला कंपनीमध्ये जॉईन होतो तेव्हा ऑफर लेटरमध्ये CTC म्हणजेच कॉस्ट टू कंपनीच्या स्वरूपात आपला एकूण पगार दिलेला असतो. त्यामध्ये बेसिक सॅलरी, अलाउन्सेस, इन्सेंटिव्स आणि प्रॉव्हिडंट फंड अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पगार विभागलेला असतो. बाकी सर्व पैसे आपल्याला थेट सॅलरी अकाउंटमध्ये मिळतात. मात्र PFचे पैसे कंपनी आपल्या PF अकाउंटमध्ये जमा करते. 20 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या प्रत्येक कंपनीला EPFO मध्ये नोंदणी करणं आवश्यक आहे. नोंदणीकृत कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या 12% रक्कम त्याच्या किंवा तिच्या PF खात्यात जमा करणं आवश्यक आहे आणि कंपनीलाही तेवढीच रक्कम त्यांचं योगदान म्हणून जमा करावी लागते. PF साठी कपात केलेली रक्कम कर्मचाऱ्यांच्या EPFO खात्यात जमा करणं ही कंपनीची जबाबदारी आहे. कंपनीने ऑफर लेटरमध्ये नमूद केलंय म्हणजे ते पैसे आपल्या PF अकाउंटमध्ये जमा केले असतीलच असा कर्मचाऱ्यांचा समज असतो. कामाच्या व्यापात आपलं त्याकडे लक्षच जात नाही. बरेच लोक PFचं पासबुक चेक करत नाहीत. मात्र आपण ह्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. विशेषतः जर आपण एखाद्या लहान कंपनीमध्ये किंवा स्टार्टअपमध्ये काम करत असू तर इकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी सगळ्यात आधी PF अकाउंटला आपला मोबाईल नंबर आणि ईमेल ID रजिस्टर आहे का ते चेक करा. तसेच EPFO कडून पैसे जमा झाल्याचे मेसेज येत आहेत का त्याकडेही लक्ष द्या. PF बॅलन्स चेक करण्यासाठी अनेक ॲप्स आहेत. त्यावर आपण कंपनीकडून जमा झालेले पैसे आणि त्यावर मिळालेलं व्याज याबद्दल सविस्तर माहिती मिळवू शकतो. जर सलग 2 किंवा 3 महिने EPFO कडून मेसेज आला नाही तर तात्काळ कंपनीच्या HR कडे चौकशी करा. कंपनीने पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांच्या EPFO मध्ये पैसे जमा करणं आवश्यक आहे. समजा जर सप्टेंबरचा पगार 1 ऑक्टोबरला झाला तर PF साठी कापलेली रक्कम 15 ऑक्टोबर पर्यंत जमा करावी लागेल. सुप्रीम कोर्टने फेब्रुवारी 2022 मध्ये दिलेल्या जजमेंटनुसार कंपनीने कर्मचाऱ्यांचा PF जमा करायला उशीर केला तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायद्याच्या कलम 14B अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि त्यांना दंडही भरावा लागेल. PF कापल्यानंतर कंपनी आपली जबाबदारी टाळू शकत नाही. रोहन आणि मोहितच्या बाबतीत त्यांच्या कंपनीने त्यांच्या पगारातून PFचे पैसे तर कापले होते पण ते EPFO कडे जमा केले नव्हते. अशी अनेक प्रकरणं सध्या समोर येत आहेत. प्रसिद्ध स्टार्टअप बायजूसच्या कर्मचाऱ्यांना देखील या अडचणींचा सामना करावा लागला होता. म्हणूनच आपल्या PFचे पैसे खरंच आपल्या EPF खात्यात जमा केले जात आहेत का याची खात्री करणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आपण EPFO पोर्टल किंवा उमंग ॲपचा वापर करू शकतो. तिसरा आणि सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून आपण EPFOHO स्पेस UAN नंबर टाईप करून तो 77 382 99 899 वर SMS पाठवू शकतो. असं केल्याने आपल्याला PF अकाउंटमधील बॅलन्स कळू शकतो. तसेच आपण आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 99 660 44 425 वर कॉल देखील करून बॅलन्सची माहिती घेऊ शकतो. जर कंपनी आपल्या पगारातून पैसे कापत असेल पण PF अकाउंटमध्ये जमा करत नसेल तर सगळ्यात आधी आपण HR कडे चौकशी केली पाहिजे. HR कडून व्यवस्थित माहिती नाही मिळाली तर मात्र आपल्याला कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करावी लागेल.
आपण या संदर्भात EPFIGMS पोर्टलवर तक्रार दाखल करू शकतो. तसेच जवळच्या PF ऑफिसमध्ये जाऊन आपण कंप्लेंट करू शकतो. एवढंच नाही तर कंपनी आणि कंपनीच्या डायरेक्टरला नोटीस पाठवून पैसे जमा करण्यासाठी भागही पाडू शकतो. रिटायरमेंट नंतर आपलं आयुष्य कसं असेल हे आपल्याला PF मधून मिळणाऱ्या रकमेवर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्याला PF कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. PF अकाउंटमध्ये पैसे जमा होत आहेत का, त्यावर व्याज मिळतंय का, हे आपण नियमितपणे बघितलं पाहिजे. नियमित पासबुक नाही बघितलं तर नंतर पश्चाताप करावा लागू शकतो.